नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार आणि मित्रांनो याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती ही आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीच्या सरकारला बहुमताने मतदान हे महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या जनतेनं हे केलेलं आहे। मित्रांनो, महाराष्ट्रात महायुतीला 216 पेक्षा जास्त जागा ह्या त्यांच्या आघाडीवर सध्या चालू आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होतील अशी आशा त्यांच्या नेत्यांना लागलेली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जागा ह्या बहुमताने निवडून आलेल्या आहे। खूप मोठ्या प्रमाणात जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहे। त्यांना अपेक्षा नसून त्यापेक्षा जास्त महायुतीच्या जागा ह्या निवडून आलेल्या आहे। 216 पेक्षा जागा ह्या निवडून त्याच्या आलेल्या आहे। मित्रांनो, अशी आघाडी त्यांची चालू आहे आणि सध्याच्या स्थितीनुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार तर मित्रांनो, मुख्यमंत्री कोणी पण हो, पण सध्या बहिणींना आशा लागलेली आहे की बहिणींना 2100 रुपये प्रति महिना हा मिळणार का। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। का सगळ्यात पहिले बहिणींसाठी हे महत्त्वपूर्ण घोषणा सीएम मुख्यमंत्री बनल्यानंतर ही घोषणा केली जाते का। बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये प्रति महिना मिळणार का, ही सर्वात मोठी बातमी आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय। तर मित्रांनो, बहिणींना येत्या काही काळामध्ये मुख्यमंत्री बनल्यानंतर येत्या काही 1-2 दिवसामध्ये मित्रांनो उद्या किंवा परवा शपथविधी होईल आणि महायुतीचं सरकार हे 100% आता येणार आहे आणि महायुतीने जे काही जनतेला आश्वासन दिलेलं आहे, वचन दिलेलं आहे, जसं की कर्जमाफी असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो त्यांना 2100 रुपये 1500च्या ऐवजी 2100 रुपये करणार आणि लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये मिळणार। ह्या ज्या पेन्शन योजना आहे याच्यामध्ये वाढ हे सर्वात प्रथम केली जाते का, हे आपल्याला मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये बघायला मिळेल। पण सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होतील अशी आशा त्यांच्या नेत्यांना लागलेली आहे मित्रांनो, कारण त्यांच्या सीट ह्या भरघोस अशा मताने निवडून आलेल्या आहे। महायुतीला भरघोस असं मतदान लाडक्या बहिणींनी, लाडक्या महाराष्ट्रातल्या जनतेने केलेलं आहे। हे अशी आनंदाची बातमी बहिणींसाठी आहे। बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरघोस असा फायदा हा होईल असं देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं होतं आणि ह्या ज्या योजना आहे या योजनेमध्ये वाढ करण्यात येते का एकाही 1-2 दिवसामध्ये, याबद्दल सर्वात प्रथम हे घोषणा GR हा शासनाकडून निघतो का हे आपल्याला बघायला मिळेल। तर मित्रांनो, त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो याबद्दल सर्वात प्रथम जे अपडेट येईल ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। धन्यवाद मित्रांनो।